मित्रांनो प्रश्न अगदी सोपा आहे, पण आपल्याला बघितलं तर फक्त घाबरट वाटते. घाबरायचं नाही. बघा मी कसा सोडवतो. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 4 पट आहे. आता आपल्याला कोणाचंच वय नाही माहिती, तर अंकिताचे वय आपण पकडूया एक्स. बरोबर आहे. अंकिताचे वय पकडले एक्स. आता तिच्या आईचे वय किती आहे? 4 पट आहे. म्हणजे ह्याच्या 4 पट किती होणार? 4x. बरोबर आहे. आणि त्यांच्या एकूण वय किती आहे? 50. एकूण वय म्हणजे ह्यांची बेरीज म्हणजे x प्लस 4x हे किती होणार? 50. जर हे तुम्ही सोडवलं तर याच्यातून तुम्हाला काय भेटणार? एक्स ची व्हॅल्यू भेटली. बरोबर आहे. एक्स ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला? 10 भेटली. आता काही भेटली एक्स ची व्हॅल्यू. तर 5 वर्षानंतर आईचे वय किती? आता आईचे वय आत्ताचे वय किती आहे? 4x आहे. बरोबर आहे. आता एक्स ची व्हॅल्यू ह्या एक्स मध्ये पुट करायची. तर 4 गुणिला एक्स ची व्हॅल्यू किती? 10. हे किती होणार? 40. बरोबर आहे. आपल्याला किती पाहिजे? 5 वर्षानंतरचे वय. तर ह्या 40 मध्ये जर तुम्ही 40 तर 5 वर्षानंतर किती होणार? 45 वय, जे की आपलं उत्तर क्रमांक 2 आहे. मित्रांनो अशाच प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत